प्रश्न असा आहे, तो त्यांच्या पक्षाचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यावर काही जास्त बोलू नये. परंतु आपण प्रश्नच विचारला तर संजय पवार राजकारणात फ्रॉम बॉर्न शाहू फुले आंबेडकर पवार फॅमिलीच्या निगडीत आहे. आणि अनिल पाटील जर तुम्ही बघितलं तर फ्रॉम बॉर्न राजकारणात ते भाजपाकडून आहेत. पण तिकडं संधी नव्हती म्हणून पवार साहेबांच्या आशीर्वादाने ते पहिल्यांदा आमदार झाले, स्वर्गीय अजितदादांच्या आशीर्वादाने ते मंत्री झाले. पण त्याचं स्टेटमेंट जर बघितलं तर त्या ठिकाणी अजितदादांच्या निधनाच्या नंतर अनिल पाटलांचे सगळे स्टेटमेंट तपासून पहा. विलिनीकरणाच्या बाजूने ते कधी बोलले नाही, विरोधातच बोलले. अजितदादांच्या पक्षामध्ये अंतर्गत कलहाचं ज्यावेळेला आलं त्यावेळेला अनिल पाटील साहेबांचं स्टेटमेंट कधी सुनेत्राताई पवार पार्थ पवारांच्या बाजूने नव्हतं. त्यांचे सगळे मागचे स्टेटमेंट पहा तुम्ही. तेव्हा ते शरद पवार साहेबांचा फोटो लावा या बाजूने बोलतीलच कसे? त्यांच्याकडून अपेक्षा नाही. ते मूळ हे भाजपाचे होते आणि आजही ते त्याच पद्धतीने बोलतात असा माझा त्या ठिकाणी आरोप आहे. ते माझे चांगले मित्र आहेत. म्हणजे भविष्यामध्ये फोटोची गरज वाटायला लागली आहे पक्षाला, असं वाटतंय का तुम्हाला? शरद पवार साहेब असतील नाही तर अजितदादा असतील, आमच्यासाठी शरद पवार साहेब आमचे श्रद्धास्थान आहेत. पण अजितदादाने सुद्धा या ठिकाणी कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीने घडवलं आणि कामाचा नेता होता अजितदादा, दादासुद्धा आम्हाला आज आदरस्थानीच आहे. अजित पवार गटामध्ये मतभेद वाटतात का? जिल्हाध्यक्ष वेगळ्या भूमिका घेत आहेत, माजी मंत्री वेगळी भूमिका घेत आहेत. तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. मी दोघांचं विश्लेषण आपल्याला केलं आहे की जिल्हाध्यक्ष पुरोगामी विचारात घडले आहेत, अनिल पाटील हे भाजपाच्या विचारसरणीत घडलेले आहेत. दोन गट वाटतंय का आपल्याकडे? दोन गट आहे असं वाटतं? असेल नसेल त्यांच्या व्यक्तिगत भूमिका आहे. आता म्हटलं की अनिल पाटील हे भाजपचे विचारसरणीचे आहेत, बरोबर. भविष्यात जर राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष जर म्हणजे जे आता वेगळे ते एकत्र आले, ते अनिल पाटील भाजपात जाऊ शकतात. अनिल पाटील सोयीचं राजकारण करतील, त्यांना त्या बाबतीत मी आज नाही सांगू शकत. मोठा माणूस आहे, कॅबिनेट मंत्री होते ते, त्यांच्यावर मी काय बोलणार. दोघं राष्ट्रवादी एकत्र यायला पाहिजे असं वाटतं आपल्याला? मला मनापासून वाटतं. काय करणार आपण त्यावेळेस? त्यासाठी मागच्या काळामध्ये अजितदादा हयात असताना सगळ्या कार्यकर्त्यांचं सेस घेऊन त्या पद्धतीने आपल्यालाही माहिती आहे की जवळपास चर्चा फायनल झाली होती. पण दुर्दैव या महाराष्ट्राचं की आज एवढं मोठं नेतृत्व चाललं गेलं आणि ही सगळी प्रक्रिया नाईलाजास्तव थांबली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.